आपल्याला कधी जेवणाचा कंटाळा आला की आपला फिक्स मेनू ठरलेला असतो तो म्हणजे दाल खिचडी आणि हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पदार्थ आहे. तोच अजून कसा हेल्दी बनवता येईल हे आपण पाहूया. तरी ते समान प्रमाणामध्ये तांदूळ आणि मूग डाळ घेऊन स्वच्छ धुवून पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेतलं. कढईमध्ये तेल घातलं, याच्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा घातला. आता लगेचच कट केलेल्या एक एक भाज्या घालायच्या आहेत. याच्यामध्ये लसूण, टोमॅटो, बीन्स, गाजर, उकडलेले मक्याचे दाणे किंवा तुम्ही उकडलेले मटार देखील घालू शकता. कढीपत्ता घातला आणि सगळं मिक्स केलं. भाज्या पटकन मऊ होऊन शिजाव्या म्हणून थोडंसं मीठ घातलं आणि भाज्या परतल्या आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवून घेतल्या. आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची घालायला विसरले होते, ती मी घातली. हळद आणि शिजवलेली डाळ तांदूळ घातली. चवीपुरतं मीठ घातलं, मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून 5 मिनिटं ही आपल्याला खिचडी शिजवून घ्यायची. मस्त गरमागरम ही इथे खिचडी तयार झाली. आणि ही खिचडी तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत आणि सलाड सोबत एन्जॉय करायची. जबरदस्त टेस्टी होते, ट्राय करा.